तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे सिंपल हाऊस ऑर्गनाइज विथ वृंदा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळ्यात आवडणारी सगळ्यांना हवीविषयी वाटणारी रेसिपी म्हणजे आईस्क्रीम। हे आईस्क्रीम 4 ते 5 तासात कसं तयार होईल हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग बघूया। काल ह्या ज्या बरण्या मी घासून ठेवल्या त्याचं DIY बघा। आता त्याची झाकणंही एका रंगाची झाली आणि बरण्याही कामात आल्या। चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एक चमचा आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर, 1 टेबलस्पून। साखर घ्यायची आहे 1/4 कप। 1/4 कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि 1/4 कप घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क। हे कंडेन्स मिल्क थोडं जास्त घ्यायचं आहे। इथे आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध आणि मोठ्या कपाने लागणार आहे आपल्याला व्हिप क्रीम। हे व्हिप क्रीम 2 कप घेतलेलं आहे मी या कपाने। आता पहिले या दुधामध्ये आपण मिल्क पावडर घालून घ्यायची आहे। दूध निरसच घ्यायचं आहे। शक्यतो म्हशीचंच दूध घ्या म्हणजे आईस्क्रीममध्ये क्रिस्टल होणार नाही। आता आपण घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि साखर। हे पहिले आधी आपण एकत्र व्यवस्थित करून घेऊया। याच्यामध्ये गुठळ्या नको राहायला, आधी गुठळ्या मोडून घेऊया। आता गुठळ्या मोडून झालेल्या आहे। आता आपण हे शिजायला ठेवणार आहे। याला शिजवताना सतत ढवळत राहायचं आहे कारण याच्यामध्ये आहे कॉर्नफ्लॉवर, ते बुडाला लागू शकतं, त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे। हे बघा, हे घट्ट होऊन आलं आहे। अजून थोडं आपण याला शिजवणार आहोत। शिजलं की नाही हे कसं बघायचं? हे बघा, चमच्याच्या मागील भागास असं चिपकून राहत असेल तर समजायचं की हे झालं आहे। बघा, हे झालेलं आहे, छान घट्टही झालं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला थंड व्हायला ठेवून देऊया। हे जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण व्हिप क्रीम फेटून घेणार आहोत। इथे मी 2 कप व्हिप क्रीम घेतला आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा तऱ्हेचं बीटर। या बीटरच्या साहाय्याने आपण व्हिप क्रीम फेटणार आहोत। दोन 3 मिनिटातच व्हिप क्रीम फेटून होतं। हे आपल्याला केकसारखं फेटून नाही घ्यायचं आहे, थोडं सैल राहिलं तरीही चालेल आहे। बघा,
आता आपण याच्यामध्ये थंड झालेलं जे दूध आहे ते घालून घेणार आहोत. हे रूम टेम्परेचरवरच थंड केलेलं आहे. ते आपण आता याच्यामध्ये मिसळून घेऊया. हे याच्यामध्ये घातल्यावर पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे झालं आहे फेटून. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कंडेन्स मिल्क. पुन्हा एकदा फेटून घेऊया. हे बघा, फेटून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इसेन्स. तुम्हाला जे इसेन्स आवडेल ते घाला. पहिल्यांदा इथे मी आता घालते कलर, लेमन येलो कलर घालते आहे मी. आणि आता पुन्हा फेटून घेऊया. बघा कसा मस्त कलर आलाय. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे काश्मीरी केसर. तुम्हाला आवडेल तो इसेन्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी इथे घालते काश्मीरी केसर. पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली ते. फार सोपी पद्धत आहे आणि फार लवकर होणारं आईस्क्रीम आहे. हे आता आपण एका कंटेनरमध्ये घालूया. असा एक प्लास्टिकचा कंटेनर घेतला आहे. त्यामध्ये आपण आता हे आईस्क्रीम घालून घेऊया.
आता आपण याच्यामध्ये घालणार आहे काजू बदाम. तुम्हाला आवडत असल्यास त्यामध्ये टुटी फ्रुटी पण घालू शकता, पण हे काश्मीरी केसर आपण तयार केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये घातले आहे काजू बदाम. थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत जातील ते, आणि वरून सुद्धा छान गार्निश करूया. आता आपण याला सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवूया. 4-5 तासात हे आईस्क्रीम तयार होऊन येईल. बघा कसं छान तयार झालं आहे. आता आपण स्कूप करूया. बघा कसं मस्त आईस्क्रीम झालं आहे. तुम्ही पण एकदा नक्की घरी करून बघा आणि मला सांगा. फार सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे. ही आईस्क्रीमची रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.